मी चालले दादरला हे ना. हे बघ केस बघ कसे तुटा फाटा झाले ते का सर्व तुटलेले आहेत केस. हे काळा चाडणार आहे ना म्हणून लाल आहे. होतं ना आपण कुठं चाललंय सांगू. डी वाले डी तुम्हाला माहिती आहे ना. बोला माहिती आहे ना. खूप दिवसानंतर ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतोय नाही. तिसरी तुम्ही कधी केलं. आपण गेलो ना म्हणजे खूप दिवसानंतर खूप दिवसाच्या गॅप नंतर ट्रॅव्हल वर्षानंतर. तेच बोलते. आज आम्ही जाणार आहे दादर. आता आम्ही पोहोचले मुंबई. हां आता आम्ही मुंब्राला पोहोचलो. एक तास जाईल. आता आम्ही पोहोचलो मुंब्राला. मुंब्रा बघा नाही तो जवळ वाहिनीने जबडा खिचला. जाने वाली भारत की दो धीमी लोकल पुणे की तरफ प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही लोकल ऑन प्लेटफॉर्म नंबर 2 is 1 hour 46 minutes 12 cars no local पाकिस्तान जिला लाहौर. और तुम इंग्लिश काम क्यों क्या. जिला लाहौर तालुका इस्लामाबाद. और आपका आपका तालुका कौन सा है. शिवाजी महाराजचे आहे सोलापूर. सोलापूरची माणसं एवढी छान असतात सांगू शकत नाही. आहे त्याच्याकडे व्हाईटवाला छान वाटतोय. ये दोनों के बीच का ही साइज है. 200 रुपये. खायला येते आमच्यासोबत. इथं पूर्ण बाजार उठवला काय करू तुम्ही चालले. आणि आम्ही नुसता टाइमपास करतोय. तरी की आमची ट्रेन नाही आली अजून अर्धा एक तास आहे. आपण परत तिथे चालू. चला चलता ये ना. अरे तिथे चालू मम्मा. मला माहिती आहे तू चल ये. वेळ आहे ना जायला तर चल इथे. ये लो 15 मिनिटाची. मग तू चालली जा. हे एव्हरीवन, तर मी घरी आली, फ्रेश वगैरे झाली मस्तपैकी. दादरला गेली होती आणि तिथं खूप शॉपिंग करायचा माझा विचार होता, पण सर्व टाय फिश झालं कारण मार्केट पूर्ण उठला होता. सो मला काही शॉपिंग करता भेटली नाही. पूर्ण मार्केट उठला होता आणि जे स्टोर्समध्ये जे रेट सांगत होते ते मला योग्य वाटत नव्हते. सो मी नाही घेतलं. ॲक्च्युली काय झालं की मी एका म्हणजे ब्लाऊज पीसच्या दुकानात गेली होती, जो मला खरंच खूप ब्लाऊज पीस घ्यायचा होता, तो असा मोरपंखवाला. सो मी त्या ब्लाऊज पीस घ्यायला गेली आणि ज्या शॉपवर मी घ्यायला गेली आणि ते बघताच मला भेटलं, जसं मी दुकानात गेली तसंच मला दिसलं आणि मी त्याला म्हटलं हे बताव म्हटलं. मी चूज केला आणि मग मी त्यांना विचारलं की कैसा प्राईज है, तर ते बोलले 500 रुपीज. मी तिथंच दंग झाले आणि मी काय बोललेच नाही, कारण की 500 रुपयाचा ब्लाऊज पीस घेऊन त्याला 600 रुपयाची 700 रुपयाची मी सिलाई देतो, त्या काय अर्थ नाही आहे. म्हणून मी ते नाही घेतलं. आणि तिथून पाठवून आले गिन्नीचे पप्पा, ते मला बोलतात छान आहे हा घे. मी म्हटलं काय घेऊ, म्हटलं 500 रुपये मीटर बोलतात, काय घेऊ, म्हटलं मला नाही पाहिजे म्हटलं. मग मी तिकडं गेली, तिथं मी एक कॉटनचा कपडा चूज केला, जो मला म्हणजे तिथं पण मला थोडंसं कन्फ्युजन होत होतं की मी कुठला कलर घेऊ, कारण की ज्यावेळेस मी घ्यायला जाते त्यावेळेस माझं असंच होते ऑलवेज की मला कुठलीही गोष्ट घ्यायची असते ना, तर
ते मी विसरून जाते की मला कुठलं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे. कारण मी सोबत कपडा वगैरे काय मॅच करायला घेऊनच जात नाही. सो मला एवढं लक्षात होतं की मला मरून कलरचा असा कपडा घ्यायचा आहे. सो मी कॉटनमध्ये मरून कलरचा ब्लाऊज पीस काढला प्लेनवाला. मग मी म्हटलं असेल हा पण रिजनेबलच. मग मी ब्लॅक पण काढला, मग मी व्हाईट पण काढला, मग मी ऑफ व्हाईट पण काढला. मग त्यांना मी विचारलं की हे कितने काय, ते बोलले 180 रुपीज मीटर. मग मी म्हटलं यार 180 रुपीज पण जास्तच होते, कारण की आमच्या इकडं शोधलं तर 100 रुपीजमध्ये तरी भेटून जाणार. नाही 100ला भेटला तरी 120ला भेटणारच, एवढं मला माहीत होतं. म्हटलं 180 म्हटलं तरी मी जाऊ दे, म्हटलं आता इथं आली आहे तर एक तरी काही घेऊ, म्हणून मी घेतलं 180 रुपीजचा मी व्हाईट कलरचा पीस घेतला आहे. तो मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळामध्ये. आणि मग तिथून पुढं गेलो तर आम्ही खूप चाललो, खूप काही बघितलं. साडी पण खूप जे ट्रेंडिंगवाल्या होत्या त्या पण साड्या होत्या, पण मी म्हटलं यार म्हणजे मी घ्यायला जाते आणि ते एवढं कॉस्ट सांगतात तर मला ते योग्य नाही वाटत. सो मी ते सर्व स्किप केला. खूप मार्केट फिरलो तर मला काही 1-2च वस्तू जी भेटली मी तुम्हाला ती शो करणार. मग त्याच्या पुढं गेलो आम्ही कुठं, क्रॉफर्डला. मस्त. सो तिथं गेल्यावर पण आम्ही उतरलो ट्रेनमधून बाहेर आणि चालतोय. मार्केट काय येतच नाही आहे. आम्ही ॲक्च्युली गेलो दुसऱ्या वेमध्ये, कारण की नेहमी ज्या रोडला आम्ही जातो तो रोड आम्हाला भेटलाच नाही. आणि आम्ही जिथून घुसलो ना तिकडून सर्व होलसेलर होते, कोण एक सिंगल पीस द्यायला मागत नव्हता आणि होलसेलर होते. सो तिथून पण मी काहीच बाय नाही केलं. बस फिरलो नुसतं खाली मार्केट, नुसतं खाली मार्केट, काहीच नव्हतं तिकडं. आणि मग म्हटलं सोड, म्हटलं आता जाऊ दे. आणि मी निघून आली. मी आत्ताच घरी आली आणि मी ह्याच्या पुढं पूर्ण ट्राय करेल की मी तिकडं नाही जाऊ, कारण की टायमिंग जातो ते जाऊ द्या, सुट्टी होते ती वेगळी, काही भेटत नाही ती गोष्ट खूप डोक्याला शॉर्ट आहे. कारण की एवढं लांब शॉपिंग करायला जाते मी आणि काय भेटत नाही. सो ते मला काही पटत नाही. मग आले मी 2-4 वस्तू घेऊन आणि आता इथं आली आहे, चाय ठेवला, चाय पिते आणि खाली पालखी निघणार आहे. सो मी ते पालखी बघायला जाते आणि तुम्हालाही दाखवते. सो कनेक्ट राहा माझ्यासोबत, सर्व असेल, एन्जॉय करू थोडंफार आणि येऊ वरती. सो कनेक्ट राहा, मी येते थोड्या वेळातच. दात माझा खराब झाला आहे आणि मला याला ट्रीटमेंट करावा लागेल ह्याचा, कारण की खूप हलका वाटतो आहे दात. आणि ज्यावेळेस मी या साईडचा रूट कॅनल करायला गेली होती त्यावेळेसच त्यांनी सांगितलं इथं पण इन्फेक्टेड आहे. सो मला तेव्हा पण हे करायचं होतं, बट त्यावेळेस काय झालं की मी प्रेग्नेंट होती आणि प्रेग्नेन्सीमध्ये हे सर्व ट्रीटमेंट होत नाही. सो मी त्यावेळेस मला या दातात खूप प्रॉब्लेम होता, म्हणून मी ह्याचा रूट कॅनल केला. डॉक्टरकडून विचारपूस करून 5व्या महिन्यात 6व्या महिन्यात रूट कॅनल होते का तर म्हणून मग त्यांनी अलाव केलं. त्यावेळेस मी रूट कॅनल केला. 2.5 वर्षानंतर परत हा त्रास मला चालू झालेला आहे आणि मी याला 1 दिवस पण सफर नाही करू शकत. सो मला ट्रीटमेंटला जावं लागेल आणि मी ट्राय करेल की मी उद्याच ट्रीटमेंटला जाऊ आणि त्यांना दाखवू. आणि कारण की हा ॲक्च्युली ट्रीटमेंटला मला जायचं कधीपासूनच होतं, पण काय आहे ना, जे ते दुखतं ना ते मला खूप असा हॉन्ट आहे. मला खूप असं त्या काय बोलतात म्हणजे असा ट्रॉमा टाईप आहे की दाताचं दुखणं. कारण की मी ज्यावेळेस लहान होती ना माझा दात खूप दुखायचा, माझे दात खूप किडलेले होते. सो मला तो एक हॉन्टच आहे. मला नीट रीतीने माहिती आहे दाताचं दुखणं किती भयंकर असते. सो बघू उद्या गेल्यावर डॉक्टर काय बोलते. आणि आता जाते मी. चाय घेतली आहे, ब्लॅक टी घेतली आहे बघा. सो बघू उद्या जाणं होतं आणि आता मी खाली जाते. कुकी जायचं ना खाली, खाली जायचं आहे. सो तिला खाली जायचं आहे तर मग मला जावंच लागेल.